आज आपण विदर्भातील अष्टविनायक गणपतींचं दर्शन करणार आहोत। सुरुवात करूया नागपूर जिल्ह्यातील नागपूरचा टेकडी गणपतीपासून। येथे पिंपळाच्या झाडाखाली गणेशाची शेंदूर रचित प्रतिमा पाहायला मिळते। दुसरा गणपती आहे भंडारा जिल्ह्यातील मेंढा या गावी। या गणपतीला भृशुंड विनायक या नावाने ओळखलं जातं, कारण या गणपतीच्या डोक्यावर 5 फण्यांचा नाग शिल्पित केलेला दिसतो। तिसरा गणपती त्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी भगवान श्रीरामांचा मुक्काम झाला होता, ते ठिकाण म्हणजेच रामटेक। या गणपतीचं नाव आहे अष्टदशभुजा गणपती, कारण 18 हातांची गणपतीची ही मूर्ती काहीशी दुर्मिळच पाहायला मिळते। चौथा गणपती आहे नागपूर छिंदवाडा लोहमार्गावर पाटण सावंगी या स्थानकापासून 12 किलोमीटर अंतरावर आदाचा या ठिकाणी एका उंच टेकडीवर हे पुरातन गणेश मंदिर आहे। ही मूर्ती नृत्य गणेशाची आहे असं अभ्यासक सांगतात। या गणपतीला शमी गणेश या नावाने ओळखलं जातं। पाचवा गणपती आहे भंडारा जिल्ह्यातील वैनगंगेच्या तीरावर वसलेल्या पवनी गावात। हा विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक आगळा वेगळा गणपती आहे, कारण इथे गणपतीची मूर्ती नसून त्याऐवजी मंदिरात उभा एक पाषाण आहे आणि त्याला 5 बाजूंनी 5 तोंडा आहेत आणि त्यामुळेच या गणपतीला पंचमुखी गणपती म्हणून ओळखलं जातं। सहावा गणपती आहे चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती या ठिकाणी। या गणपतीला वरद विनायक या नावाने ओळखलं जातं। सातवा गणपती आहे यवतमाळ जिल्ह्यातील कळंब या ठिकाणी। भक्तांच्या सर्व चिंतांचं हरण करणारा चिंतामणी गणपती या ठिकाणी वसलेला आहे। आणि आठवा गणपती आहे नागपूर वर्धा रस्त्यावर सुमारे 25 किलोमीटर अंतरावर केळझर किल्ला। या केळझर किल्ल्यावरच हे प्राचीन गणेशाचं देवालय वसलं आहे। त्याला स्थानिक पांडवकालीन गणेशस्थान असंही म्हणतात। या गणपतीला केळझरचा वरद विनायक या नावाने ओळखलं जातं।